बे पोट्यो पुण्य कसं कमावं याचं उदाहरण आहे। मी एक व्हिडिओ घेतला होता, प्रश्नचिन्ह शाळेले रजिस्टर, नोटबुक, वह्या, दप्तर, खाद्य साहित्य, जेवणाचं साहित्य याची गरज आहे। तर हे मतीन भाऊ भोसले आहे, प्रश्नचिन्ह शाळा चालवते, मंगरू चवायले। तर माया व्हिडिओ टाकलेला ऑस्ट्रेलियातले एका मॅडमनं पाहिला आणि त्यांनी 6,000 रजिस्टर नोटबुक पाठवले। त्यानं 2 माणसं पाठवले पहिले शाळेला व्हिजिट करायला, खरंच बा शाळा आहे का नाही। मग ते आले, ठीक आहे, आणि त्यांनी मस्त शाळेचा एक फोटो काढला आणि फोटो बिलकुल रजिस्टरवर छापला आणि हे रजिस्टर त्यांनी छापून पाठवले 6,000। ठीक आहे, पुण्य कसं कमवावं त्याचं हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे। मॅडम कुठच्या, ऑस्ट्रेलियाच्या, भारतातल्या मॅडम तिकडं ठीक आहे नोकरी करत आहे। त्याला वाटलं आपला व्हिडिओ पाहून का काहीतरी करायसर जेन्युइन टाकते आणि व्हिडिओच्या माध्यमातून एखाद्या समाज बांधवाले मदत होऊ शकते आणि याच्यातून चांगला प्रगत समाज घडू शकते। हे पोरं गुन्हेगारीला लागायचे तर शिक्षणाच्या वाटेवर आणण्याचं काम मतीन भाऊनं केलं। ठीक आहे, याच्या शाळेले जे काही मदत लागते, शासन फक्त 1500 रुपये अनुदान देते विद्यार्थ्याला महिन्यामागं। 1500 रुपयात कसं होईल त्याचं जेवण, नोटबुक, रजिस्टर, खाणं पिणं, ठीक आहे, तुमच्या घरी जे जे तुमच्या पोराला लागते ते सर्व इथल्याही पोराला लागन, साबण लागन, कपडे धुवायची, ठीक आहे, भांड्याचं साहित्य लागन, अनाज लागन, रजिस्टर, नोटबुक लागन, दप्तर लागन, पोराले बूट लागन, या सगळ्या गोष्टीची गरज आहे। तुम्हीच विचार करा। ठीक आहे, म्हणून मदतीची गरज आहे। मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकतो ते हे ठीक आहे समाजाच्या उन्नतीसाठी आणि समाजाच्या चांगल्यासाठी टाकतो। तर तुम्हीही ठीक आहे थोडीफार मदत करा, तुमच्या परीनं जे होईल ते। ठीक आहे, इथं अन्नधान्याची कमतरता होती म्हणून आज आम्ही अन्नधान्याची मदत केली। नोटबुक, रजिस्टर आले होते म्हणून ते मी कॅन्सल केले आणि जवळपास इथं आता आम्ही ठीक आहे 1 ते 1.25 लाख रुपयाची मदत केली आहे। ठीक आहे, अनाजाची, ठीक आहे, त्याच्यातही प्रोटीनयुक्त अन्नधान्य आम्ही मदत केलं, ज्याच्यात मूग, चण्याची डाळ, तुरीची डाळ, चवळी, मसूरची डाळ, ठीक आहे, रवा, साखर, साबण, टूथपेस्ट, ठीक आहे, खेळाचं साहित्य, ठीक आहे, व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेटचं साहित्य, रगोऱ्या, हे असं अनेक तिखट, धनिया पावडर, जिरा पावडर, असं अनेक साहित्य दिलं। तर ते कोणी देत नाही म्हणून ते, आणि महिन्याच्या महिन्या पाहिजे। एवढ्या मोठ्या 500 पुरायले किती मोठं अनाज लागत असं, रोज 500 लोकांचा स्वयंपाक करावा लागते। तर म्हणून ठीक आहे मतीन भाऊला सडय हाताने मदत करा एवढीच मी विनंती करेन। धन्यवाद। ठीक आहे, मतीन भाऊचा QR कोड या व्हिडिओच्या मागे मी टाकत आहे, त्याच्यावरून तुम्ही मदत करू शकता किंवा इथं पर्सनली येऊन कोणी अन्नधान्य वगैरे आणून देऊ शकता। धन्यवाद।